नमस्कार, मी आहे प्रियांका. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी व्लॉगमध्ये. मी आहे प्रियांका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झालाय आणि एक कमेंट मला फ्रिक्वेंटली येते. विचार केला की आज त्याच कमेंट्सवर बेस्ट मी हा व्हिडिओ बनवू. सगळ्यात पहिलं तर हा थोडासा नॉलेजेबल व्हिडिओ देखील असणार आहे त्या मैत्रिणींसाठी ज्यांचं वजन थोडंसं जास्त आहे. कारण की बऱ्याचदा असं होतं की ताई, आमचं वजन जास्त आहे, आम्ही कशा पद्धतीच्या साड्या नेसायला हव्यात, तर नक्की तुम्ही आम्हाला सजेस्ट करा. आणि आज मी तुम्हाला उत्तम छान 5 असे सजेशन सांगणार आहेत आणि त्याच्यावर बेस्ट या साड्या मी दाखवलेल्या आहेत. का रिझन ते सगळं एकदम व्यवस्थित तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये समजेल, स्टेप बाय स्टेप समजवत चालेल. टोटली 5 गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे तुम्ही किंवा ज्या साड्या परिधान केल्यामुळे तुम्ही अत्यंत स्लिम तर नाही बट यस फिट नक्कीच दिसू शकतात. कारण की असं मी अजिबात म्हणणार नाही की या साड्या घातल्यावर तुम्ही टोटली स्लिम ट्रिम दिसाल, नाही, थोडंसं फिट दिसाल बट यस जे तुमचं ओव्हरवेट आहे ते थोडंसं कमी होऊन तुम्ही छान दिसाल, व्यवस्थित दिसाल, लुक तुमचं जे आहे ते स्ट्रेट पर्सनॅलिटी येईल. तर मैत्रिणींनो, नंबर फर्स्ट अशा साड्यांचं कलेक्शन तुम्ही तुमच्याकडे करावं ज्या थोड्याशा सुळसुळीत असतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला मलमल सिल्क आलं, जॉर्जेट सिल्क आलं, शिफॉन आलं. नंबर सेकंड म्हणजे ज्या साड्यांना बॉर्डर ह्या हेवी नसतील. नंबर 3, साडी प्रिंटेड असावी. नंबर 4, साडी जी आहे ती ऑल ओव्हर एकाच प्रिंटची असावी, कुठेही तिला वेगळी प्रिंट नसावी. आणि नंबर 5 म्हणजे कॉन्ट्रास्ट अजिबात नसावा. आता हे जे तुम्हाला मी सांगितलं आहे त्याचं विश्लेषण प्रत्येक साडीमध्ये मी वेगवेगळं देत चालेल, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की हे नियम फॉलो केल्यावर कसं आपण फिट अँड छान दिसू शकतो. आणि एक्झॅक्टली याच टाईपच्या साड्या आहे. आजच्या साड्यांचं जे फॅब्रिक आहे ते आहे सुरेखपैकी छान असं जॉर्जेट मिक्स असलेलं शिफॉन सिल्क. पूर्ण शिफॉन नाहीये, जॉर्जेट मिक्स असल्यामुळे. आता जॉर्जेट मिक्स हे कसं ओळखावं? एखादी साडी ज्यावेळेस आपण अशी घेतो त्यावेळेस या ज्या प्लेट्सला वजन येतं, त्यामुळे समजावं की ही जी साडी ती जॉर्जेट मिक्स आहे. आणि ज्यावेळेस आपण या टाईपची साडी घेतल्यावर थोडंसं हे फुगीर, याला वजन येत नाहीये, या टाईपचं हे पडत नाहीये, मग समजावं की हे जे आहे ते शिफॉन आहे फक्त. आणि या टाईपच्या ज्या साड्या आहेत या ज्यांचं वजन जास्त आहे किंवा ज्या मैत्रिणींना असं वाटतं की तुम्ही स्लिम दिसायला हवं, त्याच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे. तुम्ही साडीचं जे लुक आहे ते बघू शकतात, किती छान लुक आहे. आणि स्ट्रेट पर्सनॅलिटी तुमच्या साडीमध्ये दिसणार आहे. जवळजवळ 12 कलर आहे, प्रत्येक साडीवरती नंबर दिलाय. फक्त 700. होय मैत्रिणींनो, फक्त 700ला ही साडी आहे. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री येणार आहे. जी साडीची प्राइस आहे तीच तुम्हाला पे करावं लागणार आहे, फक्त आणि फक्त 700. जाऊयात आपण आजच्या सेकंड साडीकडे. नंबर सेकंड जी साडी आहे मैत्रिणींनो ती आहे छानपैकी अशा गच्च चुड्यासारख्या हिरव्या रंगाची आणि त्याच्यावर तुम्हाला छानपैकी असे येल्लो कलरचे फ्लावर्स येणार आहेत. तर सगळ्यात पहिले जे मी तुम्हाला सांगितलं की साडीची जी बॉर्डर आहे ती विदाऊट कॉन्ट्रास्ट असावी. आता याच्याने काय फरक पडतो? तर सगळ्यात मेन म्हणजे मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण या टाईपच्या साड्या वेअर करतो, जर साड्या या फुगणाऱ्या असल्या किंवा याची बॉर्डर जर हेवी असली, तर सगळ्यात पहिले जर आपण असं लुक घेतोय, फ्री फॉल घेतोय, तर मग ती कुठे ना कुठे इथून फुगीर होते, कारण फॉल हा इथून जातो. त्यामुळे तुमचं जे वजन आहे ते आणखी जास्त दिसतं. नाही तर मग सेकंड, कारण की बऱ्याचदा हा प्रश्न मला येतो की ताई असं का? जर फॉल किंवा ज्याला आपण साडीचे काठ म्हणतो, जर ते स्लिम ट्रिम असतील तर कसं याचा आपल्या पर्सनॅलिटीवर फरक पडू शकतो? दुसरं म्हणजे जर आता तुमचं थोडं वजन हेवी आहे आणि तुम्ही या टाईपची तुम्हाला मिऱ्या घ्यायच्या आहेत किंवा या टाईपचा तुम्हाला पदर लावायचा आहे, या टाईपची तुम्हाला साडी नेसायची आहे. सगळ्यात मेन म्हणजे इतका छोटा नाजूक ज्यावेळेस हा काठ येईल आणि तो आपण इथं बसवू आणि इथली जी काठ आहे ते या टाईपने आपण असं घेऊ, तेव्हा स्लिम लुक जे आहे ते ॲटोमॅटिकली क्रिएट होईल. हे जास्त फुगणार नाही आणि चापून चुपून बसल्यामुळे तुम्ही देखील स्ट्रेट दिसाल. हे सगळ्यात फर्स्ट याचं रिझन आहे. तर मैत्रिणींनो, सुरेखपैकी छान अशी साडी आहे. येल्लो कलरचा पदर आहे. ऑल ओव्हर साडी तुम्ही बघू शकता, प्रिंटेड आहे, संपूर्णपणे प्रिंटेड आहे. साडी घरी वॉश करू शकतो का? तर यस, तुम्ही साडी घरी वॉश करू शकतात. उत्तम साडी आहे. साडीच्या शेवटी प्लेन असं छान जॉर्जेट मिक्स ब्लाउज येणार आहे. प्राइस आहे इंडिगो टचची साडी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सुंदरपैकी छान असे फिरोझी, ग्रीन असे विविध मिक्स फुलं येतील. आता नंबर सेकंड मी जे सांगितलं की तुम्ही ऑल ओव्हर जी साडी ती प्रिंटेड सिल्क घ्यावी. प्रिंटेड सिल्क साडी ज्यावेळेस आपण अंगावर टाकतो, तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस ही साडी अंगावर पडते त्यावेळेस ती ॲटोमॅटिकली बॉडी शेप घेते. पण जिथं जिथं आपण हेवी आहोत तिथले तिथले ती वस्तू जी आहेत किंवा गोष्टी ज्या त्या हायलाईट करून देत नाही, कारण ती ऑल ओव्हर एकसारखी असते. त्यामुळे जी गोष्ट हायलाइटेड आहे किंवा जिथं आपलं वजन जास्त आहे एकदम तिथं लक्ष न जाता पूर्ण साडी एकसारखी असल्यामुळे पूर्ण जो ऑल ओव्हर ग्राफ आहे तो एकसारखा दिसतो. आणि हे एक्सपिरियन्समधून मी तुम्हाला सांगते. असं नाही की मी फक्त आज उद्या उठून साड्या दाखवल्या आणि मग सांगितलं, नाही. आज जर मी हा व्हिडिओ अपलोड करते तर खूप जास्त विचारपूर्वक नॉलेजेबल एक तुम्हाला माहीत
असावं याकरता करते आहे, कारण भरपूर एकसारखे कमेंट्स मला फ्रिक्वेंटली आल्यामुळे असं वाटलं की आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी होऊन जाऊ देत. खरं तर वजन जास्त असणं किंवा मग थोडंसं हेवी वेट असणं हे मला असं वाटतं की प्रत्येकाचा आपला आपला वैयक्तिक प्रश्न असतो. पण त्या वेटसोबत सुरेखपैकी छान असं फॅशनेबल होणं हे नक्कीच तुमच्या हातामध्ये असतं आणि तुम्ही ते करू शकतात. कारण प्रत्येकाचं लूक प्रत्येकाच्या वजनामुळे किंवा कमी वजनामुळे, अधिक वजनामुळे सुरेख दिसू शकतं. माझा एक एक्सपिरियन्स आहे तीर्थाच्या वेळी, म्हणजे ज्यावेळेस मला फर्स्ट बेबी झालं होतं. त्याच्यानंतर मी खूप जास्त बारीक होत चालली होती, म्हणजे खूप जास्त. आणि त्यावेळी जे माझं लूक होतं ते इतकं डल, चेहरा खूप जास्त चुरगटलेला आणि सगळेजण म्हणायचे की अरे काय झालंय, बरं वाटत नाही का, आजारी आहे का, काही ना काही असं चेहऱ्यामध्ये हे व्हायचं. पण ज्यावेळी मी थोडंसं वेट पुट ऑन केलं, थोडंसं वाढवलं, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तो ग्लो येत गेला. आणि मला असं वाटतं की प्रत्येक वयाप्रमाणे आपलं जे वेट आहे ते ठरलेलं असतं आणि तेवढं ते असायलाच पाहिजे. सुरेख साडी आहे आणि या टाईपच्या साड्या तुम्हाला नक्की छान लुक क्रिएट करून देतील. साडीच्या शेवटी सुंदरपैकी छान असं प्लेन ब्लाऊज आहे. अत्यंत सुरेख असं छान कॉम्बिनेशन, ते म्हणजे मस्टर्ड येल्लो कलर आणि त्याच्यावर छानपैकी असे मजेंडा आणि बेबी पिंक कलरचे फ्लावर्स. आता जसं मी म्हटली की विदाऊट कॉन्ट्रास्ट साडी सिलेक्ट करावी, याचा काय अर्थ होऊ शकतो किंवा का असं मी म्हटली असेल, तर सगळ्यात मेन म्हणजे बऱ्याचदा कधी कधी आपला जो हेवीनेस असतो तो आपल्या हातांमध्ये दिसतो. आणि जर आपण अगदी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातला, सपोज तुम्ही व्हाईट साडी घातली आणि त्याच्यावर रेड कलरचं ब्लाऊज घातलं, तर ते रेड कलरचं ब्लाऊज तुमच्या हेवीनेसमुळे जास्त हायलाईट होईल. आणि जर त्याच बरोबरीने तुम्ही व्हाईट कलरची साडी असेल आणि व्हाईट कलरचंच ब्लाऊज घातलं, तर ते जे पूर्ण फ्रेम आहे ती इक्वल दिसेल, म्हणजे एकदम हायलाईट होणार नाही ती वस्तू आणि दिसताना ती छान वाटेल. तर एक हे पण रिझन आहे. नंबर 3 जे तुम्हाला मी सांगितलं ते. तर साडीकडे येऊयात आपण. साडी अत्यंत सुरेख, म्हणजे अशा छान शिफॉनच्या साड्या तुमच्याकडे असाव्यात. कधी कधी घरामध्ये देखील आपल्याला छान असं लुक हवं असतं की एक्झॅक्टली सुरेख साडी हवी घरामध्ये घालण्यासाठी, नेसण्यासाठी, घालण्यासाठी नाही, बऱ्याचशा माझ्या फॉलोअर्सने हे मला खूप करेक्शन माझ्याकडनं करून घेतले. नक्कीच नेसण्यासाठी ही साडी असावी, कारण हे जे फ्लो आहे ते खूप छान दिसतात. तुम्ही डॉक्टर्स असाल, माझ्या एक डॉक्टर आहे ज्या माझ्या ओळखीतल्या आहेत, त्या नेहमी अशा प्रिंटेड सिल्क घालतात, प्युअर प्रिंटेड सिल्क. प्रचंड सुरेख दिसतात, कारण फॉल इतका सुरेख येतो, स्लिम इतक्या छान दिसतात, लुक इतकं छान येतं आणि उत्तम साड्या आहेत. कधी न घालणारी मुलगी सुद्धा आजच्या साड्या बघून साड्यांच्या प्रेमात पडू शकते. इतक्या छान आहे प्रिंटेड सिल्क शिफॉन जॉर्जेट साड्या आहेत. प्राइस आहे नंबरची साडी आहे बॉलिवूड स्टाईल. आता एक्झॅक्टली बॉलिवूड स्टाईलची साडी म्हणजे काय, तर ब्लॅक अँड रेड हे फेमस कॉम्बिनेशन आहे, जे कोणत्याही सिल्कने तुम्ही जर घेतलं तर ते छान येतं. जसं की मी म्हटले की ऑल ओव्हर एकसारखी प्रिंट असावी, म्हणजे कधी कधी असं होते की हाफ वेगळी प्रिंट असते, हाफ वेगळी प्रिंट असते, किंवा बॉर्डर वेगळी असते, मधला पार्ट हा वेगळा असतो. त्यामुळे बॉर्डरकडे वेगळं लक्ष जातं, मधल्या पार्टकडे वेगळं लक्ष जातं आणि साडीच्या कॉन्ट्रास्टकडे वेगळं लक्ष जातं. ऑल ओव्हर एकसारखी साडी असली तर तुम्ही दिसताना स्ट्रेट दिसतात, अगदी सरळ दिसतात आणि फोकस बोलणाऱ्याचं डायरेक्टली तुमच्या फेसकडे येतं, कारण माहिती की ऑल ओव्हर साडी एकसारखी आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. सुरेख साडी आहे आणि साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 700. सुंदर साडी आहे, म्हणजे तुम्ही घरामध्ये आरामात तिला वॉश करू शकतात, अजिबात साडीला काहीही होणार नाही. सुंदर साडीला पिको फॉल केला तर तिचा फॉल इतका बेस्ट बसेल, स्लिम ट्रिम बसेल. आणि नक्कीच तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यावर छान असे हेवी रेड ब्लाऊज वेअर करू शकतात, नाही तर ब्लॅक कलरचं ब्लाऊज तर याचं आहेच. प्राइस आहे 700. हा नंबर आहे आणि चेरी रेड कलर आहे. चेरी रेड कलरवर ग्रीन कलर, येलो कलरचे असे फ्लावर्स आहेत. खूप नाजूक साडी आहे आणि साडी अत्यंत सुरेख दिसते आहे. ऑल ओव्हर साडीची प्रिंट ही तुमच्या समोर आहे, म्हणजे उन्हाळ्यासाठी परफेक्ट बेस्ट आणि उत्तम कलेक्शन ते म्हणजे आजचं. ऑल ओव्हर साडी यासारखी आहे. बऱ्याच असं होतं की ताई थोड्या कमी रेंजच्या साड्या दाखवा, तर नक्कीच आजची जी साडी आहे ती तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. युनिक साडी आहे. साडीच्या शेवटी रेडी रनिंग असं ब्लाऊज आहे. रॉयल ब्लू कलर आहे साडीचा आणि बेस्ट अशी साडी आहे, उत्तम असं कलेक्शन आहे आणि खरोखर छान दिसणारी अशी साडी आहे. तर हा रंग इतका सुंदर आहे, कारण रॉयल ब्लू जो रंग आहे तो खरोखर छान दिसतो. तुम्ही छान याच्यात स्लीवले जसं ग्रीन कलरचं नाही तर येल्लो कलरचं ब्लाऊज घातलं तुम्ही इतक्या सुरेख दिसाल. आणि साऊ कलर देखील असेल तरी पण तो छानच दिसेल. बेस्ट साडी आहे. साडीच्या शेवटी रॉयल ब्लू कलरचं ब्लाऊज आहे. पैकी छान असा बेस्ट राणी आणि ऑरेंज टचची साडी आहे, जी की अत्यंत फ्लोलेस आहे. प्राइस याची येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 700. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री. अगदी कुठेही साडी मागवा, कुठेही, म्हणजे तुम्ही कुठेही साडी मागवू शकतात. आणि साडीचा फ्लो इतका सुरेख आहे मैत्रिणींनो, की तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरामध्ये सुद्धा या साडीचा समावेश करू शकतात. कारण ही जी साडी ती उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे. कधी कधी असं होतं की ताई घरामध्ये आम्हाला साड्याच नेसाव्या लागतात, त्यासाठी काही ऑप्शन आहे का, तर नक्की ऑप्शन आहे. हे अगदी बेस्ट साड्या आहेत आणि खूप लाईट वेटेड आहे, लुक अत्यंत सुरेख आहे.
बेस्ट साडी आहे, साडीची शेवटी राणी असं ब्लाऊज येणार आहे. ऑरेंज रेड कलर आहे आणि साडीचा जो नंबर आहे तो 9 आहे. ऑरेंज रेड कलर म्हणजे ना ऑरेंज ना रेड दोघांच्या मधली जी टोन येते ती टोन आहे. आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती या टाईपची येणार आहे. खूप लाईट वेटेड कलेक्शन आहे, अगदी लाईट वेटेड सुरेख साडी आहे. बेस्ट असं कलेक्शन आहे आणि प्लीज कमी किमतीतल्या आहे त्यामुळे साड्या लवकरात लवकर मला असं वाटतं तुम्ही परचेस कराव्यात, कारण एकदा का साडी निघून गेली की मग पुन्हा ती सेम मिळत नाही. प्राईस आहे 700. हळदी पिवळा कलर आहे. होय मैत्रिणींनो, हळदी येल्लो कलर आणि त्याच्यावर तुम्हाला छानपैकी असं रेड, पिंक छान असं फ्लावर असं डिझाईन केलेलं आढळेल. आणि साडी जी आहे ती अत्यंत स्लिम लुक तुम्हाला क्रिएट करून देईल. साडीचं लुक इतकं छान आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही साडीला थोडंसं स्टायलिश लुक तुम्हाला असं होते की अरे स्टायलिश लुक द्यायचं आहे तर साडीच्या पुढे तुम्ही छान असे कॉन्ट्रास्ट फुंदे देखील अटॅच करू शकतात. छान छान फुंदे ज्याला आपण पॉम्पॉम म्हणतो ते अटॅच करू शकतात. आणि त्यामुळे साडीचा जो पदर आहे त्याला वेट येईल. साडीचं जे ब्लाऊज आहे ते स्लीवलेस डिझायनर शिवू शकतात किंवा कॉन्ट्रास्ट शिवू शकतात. आणि साडी जी आहे ती उत्तम बेस्ट आणि क्रिएट तुम्ही छान करू शकतात. ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे, सुंदर साडी आहे, खरोखर बेस्ट अशी साडी आहे. शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत भरीव आहे. साडीच्या शेवटी हळदी पिवळ्या कलरचं ब्लाऊज येणार आहे. जांभळ्या आणि फिरोजी टचमधली साडी आहे. प्राइस आहे 700. उत्तम कलेक्शन आहे. नंबर आहे 11. प्रत्येक साडी नंबरनुसार बुक करावी, कारण या छटा देखील आजच्या साडीमध्ये 3 आहेत. एक तर इंडिगो आहे, एक जांभळा आहे, एक रॉयल ब्लू आहे. त्यामुळे कधी कधी कन्फ्यूज होऊ शकतात. कन्फ्यूज नका होऊ. नंबर दिलेला आहे, नंबरनुसार साडी आणि साडीचा स्क्रीनशॉट मला पाठवा. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे. दिसताना ती अत्यंत सुरेख दिसते आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. साडीच्या शेवटी गच्च जांभळ्या कलरचं ब्लाऊज येणार आहे. आजच्या व्हिडिओमधली लास्ट साडी ती म्हणजे 12 नंबरची. रंग तो म्हणजे डार्केस्ट असा चेरी मेहरून कलर आणि त्याच्यावर येल्लोइश किंवा मस्टर्ड येल्लो कलरचं काम केलेलं आहे. आता सगळ्यात ॲटलिस्ट म्हणजे मी एक सांगितलं की साडीची जी प्रिंट आहे ती थोडीशी नाजूक असावी, जेणेकरून ती नाजूकतेने आणखी नाजूक लुक क्रिएट करून देते. एकदम बटबटीत ते वाटत नाही. डोळ्यांनी बघताना ते छान वाटतं आणि साडी अत्यंत सुंदर दिसते. तर मैत्रिणींनो, ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे. याच्या साडीवर मी इयरिंगसुद्धा खूप छान घातलं आहे, पण ते आपण एंडमध्ये बघूया. शेवटपर्यंत भरीव साडी आहे, अगदी भरीव. बेस्ट कलेक्शन आहे, छान साडी आहे. साडीच्या शेवटी डार्क मेहरून असं ब्लाऊज देण्यात आलेलं आहे. असा होता मैत्रिणींनो आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. एक स्पर्धा आपण सुरू केलेली आहे. त्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा आणि सप्तशृंगीमधील सुरेख साड्यांचं कलेक्शन तुमच्या घरपोच मिळवा. निकाल त्याचे येणार आहे येत्या 25 तारखेला. अगदी 24 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत ही जी स्पर्धा आहे ती ओपन आहे आणि मग 25 तारखेला मी रिझल्ट डिक्लेअर करणार आहोत. रिझल्ट हे मी माझ्या इंस्टाग्रामवर डिक्लेअर करेल आणि यूट्यूबवर देखील माझ्या व्हिडिओजद्वारे मी डिक्लेअर करेल. 3 नियम आहेत. पहिला नियम, तुमचं एक योग्य सजेशन किंवा ताई तुम्ही काय करायला हवं, आणखी जर तुम्ही हे ॲड केलं किंवा असं केलं तर तुम्हाला नक्कीच छान रिस्पॉन्स मिळू शकतो. किंवा आयडियाज तुम्ही मला देऊ शकतात की ताई यावर सुद्धा तुम्ही व्हिडिओज बनवायला हवे जे साडीशी रिलेटेड आहे. नंबर सेकंड म्हणजे माझ्या इंस्टाग्राम आयडीवर फॉलो करणं आणि करवून घेणं तुमच्या मैत्रिणींकडनं. सेम तिसराच नियम, यूट्यूबला फॉलो करणं आणि तुमच्या मैत्रिणींकडून फॉलो करून घेणं. जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींकडे माझी आय डी जी आहे ती शेअर करणं, कारण यामुळे आपला जो फॅमिली मेंबर्स आहे त्याचा साठा हा मोठा होईल आणि जास्तीत जास्त मेंबर्स आपण एकमेकांशी कनेक्ट होऊ. सो मैत्रिणींनो, 5 विजेते मी जाहीर करणार आहे. होय, अगदी 5 विजेते मी जाहीर करणार आहे. त्यामुळे तुमचाही नंबर त्यामध्ये येऊ शकतो आणि सप्तशृंगीची सुरेख साडी तुम्ही देखील मिळवू शकतात. अशी तशी नाही तर पैठणी, महेश्वरी, चंदेरी या टाईपच्या साड्यांचं कलेक्शन मी देणार आहे. सो छान असा सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त आपले जे फॉलोवर आहे किंवा आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज द्यावा. सो असा होता मैत्रिणींनो आजचा ब्लॉग. भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आणि यस, साडी मागवायची कशी, तर CODचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. 9770291042 प्लीज या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा आणि तुमची जी साडी आहे ती बुक करा. भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.